सर्वांना शाबाताचा सलाम. पुन्हा एक वार मी आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करत आहे. प्रियजन हो, आपण ज्या मालिकेमध्ये सातत्याने पुढे वाटचाल करत आहोत ह्याचं सर्व श्रेय मी जिवंत देव येशू ख्रिस्ताला देऊ इच्छितो. आणि मी आपल्या सर्वांचे देखील उपकार मानतो, कारण की तुम्ही प्रत्येक संदेश आतुरतेनं पाहत आहात, त्याच्यावरती मनन करत आहात आणि त्याच्याद्वारे तुमच्यामध्ये माझ्यामध्ये देवाचं कार्य होत आहे. देवाचा पवित्र आत्मा आपल्या अंतःकरणामध्ये कार्य करत आहे आणि आपल्याद्वारे इतरांमध्ये देखील कार्यरत आहे, असा माझा पूर्ण विश्वास आहे. प्रियजन हो, आजचा जो संदेश आहे हा संदेश क्रमांक 15 आहे आणि त्या संदेशाचं शीर्षक आहे क्रोधाचा मोठा दिवस. क्रोधाचा मोठा दिवस. आणि जी मालिका आहे आपली आजचे प्रगटीकरण, या मालिकेमधला आजचा हा संदेश क्रमांक 15 आहे आणि त्या संदेशाचं शीर्षक आहे क्रोधाचा मोठा दिवस. तर नेहमीप्रमाणे आज आपण सर्वजण लीन आणि नम्र अंतःकरणाने देवाकडे विनंती करणार आहोत की त्यानं देवाचं हे वचन जे आहे, त्याचं वचन जे आहे ते वचन आपल्याला समजण्यासाठी त्याचा पवित्र आत्मा पाठवावा. म्हणून आपण काय करूया, प्रार्थना करूया. स्वर्गातील जिवंत परमेश्वर देवा, उपकार मानतो आजची ही संधी तू आम्हाला देव केलेली आहेस. मागत आहोत परमेश्वरा, विनंती करत आहोत की जसं तू आमच्या संगती आत्तापर्यंत राहिलास, जरी समजण्यासाठी काही गोष्टी कठीण असल्या तरी देखील परमेश्वरा तू आम्हाला तुझा पवित्र आत्मा पाठवून गहन आणि गोड गोष्टी शिकवल्यास म्हणून उपकार मानतो. परमेश्वरा, हा संदेश तुझा आहे, तुझे वचन आहेत आणि म्हणून मागत आहोत की हा संदेश साध्या सोप्या भाषेमध्ये, साध्या सोप्या विचारांद्वारे मी हा संदेश तुझ्या लेकरांपर्यंत पोहोचवावा. म्हणून मला सहाय्य कर. पवित्र आत्म्याने मला भर आणि प्रत्येक विचार, प्रत्येक शब्द जो असेल तो तुझ्या इच्छेनुसारच असावा, असं होऊ दे. मागत आहोत परमेश्वरा की हे वचनं जे आहेत, ही वचनं आमच्या आयुष्याचा भाग बनावेत, जेणेकरून ज्या ज्या वेळेस आम्हाला ह्या वचनांची, ह्या विचारांची गरज असेल त्यावेळेस पवित्र आत्मा प्रामाणिकपणे ते वचन आम्हाला आठवून देईल आणि त्याद्वारे आम्ही प्रत्येक अडचणीवरती विजय करून, प्रत्येक अडचणीवरती मात करून, विजय प्राप्त करून परमेश्वरा तुझे अनुयायी हो, असंच होऊ दे. पुन्हा एक वार जे लोक ह्या ठिकाणी येण्याच्या मार्गावरती आहेत त्यांचे मार्ग मोकळे कर. आम्हा सर्वांना तुझ्या वचनामध्ये मंत्रमुग्ध कर. नम्र विनंती येशूच्या नावात मागतो, आमेन. बंधू आणि भगिनींनो, प्रगटीकरण याचा 6वा अध्याय, या मध्ये आपण 6वा शिक्का विशेष करून पाहत आहोत. बंधू आणि भगिनींनो, आपण 7 मंडळीविषयी शिकलो, जसं की एफेस, स्मुर्ना, परगम, थुअतिरा, सार्दिस, फिलाडेल्फिया आणि लाउदिकिया. म्हणजे पहिल्या शतकापासून येशू ख्रिस्त यायच्या अगोदर जो काळ आहे त्या काळापर्यंत आपण ह्या 7 मंडळांविषयी शिकतो. म्हणजे देवाच्या लोकांवरती कोणकोणती परिस्थिती येईल आणि देव त्यांना कशी मदत करतो याच्याविषयी आपण शिकलो. पण 7 मंडळं शिकत असताना आपल्याला त्या ठिकाणी नकारात्मक गोष्टी खूप पाहायला मिळाल्या. म्हणून आपल्याला 7 शिक्के जे आहेत हे शिकणं गरजेचं वाटलं. म्हणून देवानं देखील त्याच्या दयेनुसार, त्याच्या योजनेनुसार 7 शिक्क्यांविषयी प्रगटीकरण याच्या 5व्या अध्यायापासून पुढं आपल्याला पाहायला त्या गोष्टी मिळत आहेत. बंधू आणि भगिनींनो, 7 शिक्क्यांचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस आपण असं म्हणालो की पहिला शिक्का जो आहे तो सफेद घोडा, दुसरा शिक्का जो आहे तो अग्निवर्ण घोडा, तिसरा शिक्का जो आहे तो काळा घोडा आणि चौथा शिक्का जो आहे तो फिकट घोडा, असं आपण शिकलो. 5वा शिक्का पण आपण शिकलो आणि मागच्या संदेशामध्ये 6व्या शिक्क्याविषयी थोडं शिकलो. पण आज आपण 6व्या शिक्क्याविषयी आणखी जास्त शिकणार आहोत. पण ह्या संदेशाचं शीर्षक आहे क्रोधाचा मोठा दिवस. प्रियजन हो, हे
7 शिक्के ज्यावेळेस आपण शिकत आहोत त्यावेळेस आपण असं पाहिलं की हे 7 शिक्के आपल्याला प्रोत्साहन देतात, उत्तेजित करतात, आपल्याला थोडा आनंद देतात, आपल्याला थोडी स्फूर्ती देतात आणि हे 7 शिक्के देव आपल्यामध्ये कसा विजय होत आहे याच्याविषयी सांगतात. म्हणून हे 7 शिक्के शिकणं फार गरजेचं आहे. पहिले 4 शिक्के जे आहेत ते एफिस मंडळी, मग स्मुर्ना, परगम आणि थिउतिरा ह्या 4 मंडळांना दर्शवते. आणि मग 5वा शिक्का जो आहे तो नंतरची मंडळी जसं की सार्दिस ह्या मंडळीला दर्शवतो. मग जो 6वा शिक्का जो आहे तो म्हणजे थोडक्यात फिलेडेल्फिया ह्या मंडळीच्या काळामध्ये 6वा शिक्का आहे असं आपण म्हणू शकतो. पण 6वा शिक्का जो आहे तो 6वा शिक्का फक्त फिलेडेल्फिया ह्या मंडळीसाठी नसून लौदिक या मंडळीसाठी पण उपयुक्त आहे. कारण की जवळपास 1833 इसवी सन ह्या तारखेचा जर आपण विचार केला तर त्या तारखेपासून किंवा त्या तारखेच्या कालावधीमध्ये हा 6वा शिक्का सुरू झाला. आणि त्यावेळेस आपण म्हणालो की चंद्र रक्तासारखा झाला, सूर्य काळा झाला, तारे आकाशातून खाली पडले आणि ह्या गोष्टींची तारीख देखील आपण पाहिली. आपण असं म्हणालो की मे 19 1780 ह्या साली, मे 19 1780 इसवी सन साली काय झालं, ह्या दिवशी सूर्य काळा झाला. त्याच दिवशी आपण असं पाहिलं की चंद्रानं आपला प्रकाश न देता तो चंद्र अग्निवर्ण झाला किंवा रक्तासारखा लाल झाला. मग आपण असं म्हणालो की नोव्हेंबर 13 1833 मध्ये तारे पडले आकाशातून. आणि आपण असं म्हणालो की हे जे घटना आहेत ह्या घटना 6व्या शिक्क्याखाली आहेत. 6व्या शिक्क्याच्या कारकिर्दीमध्ये ह्या गोष्टी घडतात. आता आपण प्रगटीकरणाचा 6वा अध्याय 14 वचन वाचूया. एखादे पुस्तक गुंडाळावे तसे आकाश गुंडाळे जाऊन निघून गेले आणि सर्व डोंगर व बेटे आपापल्या ठिकाणावरून ढळली. म्हणजे आता आपण असं पाहत आहोत की येशू ख्रिस्त यायचं आहे, तो अजून आलेला नाही. येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन जे आहे ते अजून व्हायचं आहे. पण आपण 1833 मध्ये कोणकोणत्या घटना घडल्या त्याच्याविषयी आपण शिकलो. म्हणजे आपण कुठे आहोत, 1833 इसवी सन आणि येशू ख्रिस्ताच्या मध्ये आहोत. मग आपण आणखी जास्त थोडा विचार करून पाहूया की आपण नेमकं कुठं आहोत. म्हणजे 1844 22 ऑक्टोबर 1844 इसवी सन मध्ये न्यायनिवाडा सुरू झाला, याच्याविषयी देखील आपण शिकलो. म्हणजे 6वा शिक्का जो आहे तो न्यायनिवाड्यामध्ये देखील तो काय करतो, न्यायनिवाड्याला देखील समाविष्ट करतो 6वा शिक्का. म्हणजे 1833 पासून ज्या गोष्टी घडामोडी पुढे होतील त्या 6व्या शिक्क्याखाली होतील. म्हणजे लौदिकीय मंडळी जी आहे ती देखील 6व्या शिक्क्याखाली. आता एवढं शिकलेलो असताना आपण या ठिकाणी पाहत आहोत, एखादे पुस्तक गुंडाळावे तसे आकाश गुंडाळे जाऊन निघून गेले आणि सर्व डोंगर व बेटे आपापल्या ठिकाणावरून ढळली. मग आता हे कधी होईल, हे कधी होईल? आता ह्या ठिकाणी पुढे लिहिले प्रगटीकरणाचा 6वा अध्याय 15 वचन. पृथ्वीवरील राजे व मोठे अधिकारी, सरदार, श्रीमंत व बलवान लोक, सर्व दास, सर्व स्वतंत्र माणसे गुहात व डोंगरातील खडकातून लपली. आता हे जे लोक आहेत, राजे, धनवान, स्वतंत्र दास, आता हे शब्द आणखी कुठं वापरलेले आहेत ते पाहूया. मग आपल्याला कळेल की ही लोक जी आहेत ही कोण आहेत आणि ती डोंगरात का लपत आहेत. मग आपल्याला तो संदर्भ कळेल. आता जर आपण प्रगटीकरणाचा 13वा अध्याय जर वाचला तर त्या ठिकाणी आपल्याला असं कळून येईल की रोमन कॅथलिक मंडळी जी आहे ती अमेरिकेचा वापर करून राष्ट्रीय रविवारचा नियम लागू करण्याच्या प्रयत्नात आहे सध्या देखील. ज्यावेळेस आपण दानिएलचं पुस्तक शिकलो त्यावेळेस आपण असं म्हणालो दानिएलच्या 7व्या अध्यायानुसार की ज्यावेळेस न्यायनिवाडा सुरू होतो, दानिएलचा 7वा अध्याय ज्यावेळेस आपण पाहिला त्यावेळेस आपण असं म्हणालो की न्याय सभा भरली.
म्हणजे दानिएलच्या 7व्या अध्यायामध्ये ज्यावेळेस आपण चौथं श्वापद म्हणजे रोमन कॅथलिक मंडळी विषयी ज्यावेळेस शिकत होतो त्यावेळेस आपण असं म्हणालो की न्याय निवाड्याच्या काळामध्ये ही रोमन कॅथलिक मंडळी काय करते तर रविवारचा नियम जो आहे तो लागू करण्याचा प्रयत्न करते. म्हणजे 22 ऑक्टोबर 1844 पासून 22 ऑक्टोबर 1844 इसवी सन पासून आता ही रोमन कॅथलिक मंडळी काय करत आहे रविवारचा नियम लागू करत आहे. म्हणजे काय सर्वांनी आठवड्याचा पहिला दिवस जो आहे रविवार त्या दिवशी तो दिवस पवित्र पाळावा. म्हणजे बाकीच्या दिवशी त्यांनी काय करावं कामकाज करावं. म्हणजे 7वा दिवस पवित्र नसून रविवार आठवड्याचा पहिला दिवस पवित्र आहे अशी ती मंडळी नियम काढण्याच्या मार्गावरती आहे. आणि ते मार्ग जवळपास पूर्ण होत आहेत किंवा ते मार्ग मोकळे झालेले आहेत. म्हणजे रविवारचा नियम लवकर येणार आहे. आता जरा लक्ष द्या. प्रगटीकरणाचा 13वा अध्याय आणि 15 वचन. त्या श्वापदाच्या मूर्तीत प्राण घालण्याची त्याला मुभा देण्यात आली ह्यासाठी की श्वापदाच्या मूर्तीने बोलावे आणि जे कोणी त्या श्वापदाच्या मूर्तीला नमन करत नाहीत ते जीवे मारले जावेत असे तिने घडवून आणावे. म्हणून देवाचं वचन म्हणतं की ही जी मंडळी आहे काय करते रविवारचा नियमाचं पालन जे लोक करणार नाहीत त्यांना जीवे मारण्याचा हुकूम ही मंडळी अमेरिकेद्वारे पूर्ण जगावरती काय करेल आणण्याचा प्रयत्न करेल. जे लोक रविवारचा नियम पाळणार नाहीत त्या लोकांना जीवे मारावे म्हणून ही मंडळी काय करेल अमेरिकेचा वापर करून पूर्ण जगावरती नियम आणण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे काय प्रगटीकरण 13 मध्ये आपण असं पाहत आहोत बंधू आणि भगिनींनो त्याच्याविषयी आपण पुढे गेल्यानंतर जास्त शिकणार आहोत. रोमन कॅथलिक मंडळी अमेरिकेचा वापर करत आहे. सध्या देखील तसंच होत आहे. तर हा जो रविवारचा नियम आहे तो रविवारचा नियम ज्यावेळेस लागू होईल त्यावेळेस काय होईल. प्रगटीकरणाचा 13वा अध्याय 16 वचन. लहान थोर धनवान दरिद्री स्वतंत्र व दास ह्या सर्वांनी आपल्या उजव्या हातावर किंवा आपल्या कपाळावर खून करून घ्यावी असं रोमन कॅथलिक मंडळी अमेरिकेच्या द्वारे पूर्ण जगाला सांगते. काय सांगते की जे लहान थोर आहेत धनवान आहेत दरिद्री आहेत स्वतंत्र व दास यांनी काय करावं आपल्या उजव्या हातावर व कपाळावर रविवारचा खून करून घ्यावे किंवा चिन्ह घ्यावं. म्हणजे आता ते चिन्ह काय आहे त्या सर्व गोष्टी आपण सविस्तररित्या शिकू की ते चिन्ह दिसतं का तो शिक्का म्हणजे कपाळावर मारलेला तो शिक्का डोळ्याने दिसण्यासारखा आहे का तो शिक्का वेगळं काय दर्शवतो ह्या सर्व गोष्टी आपण शिकू. पण रविवारचा नियम येणार आहे हा मुद्दा फार फार महत्वाचा. आता असं असताना ह्या ठिकाणी तेच शब्द जे प्रगटीकरण 6व्या अध्यायामध्ये आपण वाचले आणि विशेष करून 15 वचन. पृथ्वीवरील राजे मोठे अधिकारी सरदार श्रीमंत व बलवान लोक सर्व दास व स्वतंत्र माणसे गुहात व डोंगरातील खडकातून लपली. आता हेच लोक प्रगटीकरण 13व्या अध्याय आणि 16व्या वचनामध्ये काय लिहिले लहान थोर धनवान दरिद्री स्वतंत्र व दास या सर्वांनी आपल्या उजव्या हातावर किंवा कपाळावर खून करून घ्यावे. म्हणजे काय जे लोक रविवारचा नियम पाळतील किंवा शाबात जो देवाचा दिवस आहे 7वा दिवस शाबाताला सोडून मनुष्याने घडवलेला जो दिवस आहे किंवा मनुष्याने जो ठरवलेला दिवस आहे रविवार त्याचं जर अनुकरण करतील तर त्यांना देवाचं वचन म्हणतं श्वापदाची खून मिळेल. म्हणजे रोमन कॅथलिक मंडळीचे जे चिन्ह आहे रविवार ते चिन्ह त्यांना मिळेल. म्हणजे देवाचं चिन्ह नाही त्या श्वापदाचं चिन्ह त्या लोकांना मिळेल. म्हणजे जरा लक्ष द्या जे लोक त्या श्वापदाचं अनुकरण करतील त्या लोकांविषयी लिहिलंय प्रगटीकरण 6 मध्ये की ती लोक डोंगरात आणि खडकात जाऊन लपतील. मग त्यामध्ये कोण कोण असतील मोठे अधिकारी असतील सरदार असतील श्रीमंत असतील बलवान लोक असतील सर्वदास स्वतंत्र माणसं असतील. आता हे सर्व पाहिल्यानंतर आपल्याला वाटतं की सर्वच लोक तर सर्वच लोक नसून पुष्कळ लोक. आता प्रगटीकरणाचा 6वा अध्याय आणि 16वा वचन. ते डोंगरांना व खडकांना म्हणाले आमच्यावर पडून राजसनावर जो बसला आहे त्याच्या दृष्टी पडून व कोकऱ्याच्या क्रोधापासून आम्हाला लपवा.
हे लोक म्हणत आहेत की आम्हाला लपवा, खडकामध्ये जाऊन, गुहेमध्ये जाऊन ते डोंगरांना आणि खडकांना म्हणत आहे की आम्हाला राजसनावर जो बसला आहे आणि कोकऱ्याचा जो क्रोध आहे याच्यापासून लपवा. आता ह्या ठिकाणी लपण्याची क्रिया हे लोक करत आहेत. आता लपणे ही क्रिया आपण देवाच्या वचनामध्ये अगोदर कधी वाचली? उत्पत्तीचा 3रा अध्याय, उत्पत्तीचा 3रा अध्याय आणि 8वं वचन या ठिकाणी लिहिलेलं आहे. ह्यानंतर शिळोप्याचा वारा सुटला असता परमेश्वर देव बागेत फिरत होता. त्याचा आवाज त्यांना ऐकू आला. तेव्हा परमेश्वर देवाच्या दृष्टीपुढून आदाम व त्याची स्त्री बागेतील झाडांमध्ये लपली. आता ह्या ठिकाणी आदाम आणि हवा देवाच्या सामोरे जाण्याच्या अगोदर काय करत आहेत? लपत आहेत. म्हणजे प्रगटीकरण या अध्यायामध्ये जे लोक लपत आहेत ते का लपत आहेत याच्याविषयी जर शिकायचं तर आपण उत्पत्ती 3 मध्ये आदाम आणि हवा का लपले याच्याविषयी पाहिलं पाहिजे. आदाम आणि हवा यांनी उत्पत्तीच्या 3ऱ्या अध्यायामध्ये पाप केलं होतं आणि ते काय झाले होते? नग्न झाले होते. आता उत्पत्तीचा 3रा अध्याय आणि 10वं वचन, तो म्हणाला, मी बागेत तुझा आवाज ऐकला तेव्हा मी नग्न आहे म्हणून भिवून लपलो. आता आदाम देवाला म्हणत आहे की देवा, तू मला हाक मारलीस, मी ती हाक ऐकली, पण मी बाहेर आलो नाही कारण की मी नग्न होतो. म्हणजे थोडक्यात काय नग्न म्हणजे काय? थोडक्यात त्यांचं पवित्र वस्त्र जे होते ते पवित्र वस्त्र नाहीशी झाले. त्यांच्याकडून ते पावित्र्य जे आहे ते काढून घेण्यात आलं. म्हणजे ज्या वेळेस मनुष्य पापामध्ये असतो त्याच्यामध्ये पवित्रता राहत नाही, त्याच्यामध्ये पावित्र्य जे आहे ते निघून जातं. म्हणून तो व्यक्ती लपतो किंवा म्हणून तो व्यक्ती देवाच्या सामोरे जाण्याची त्याच्यामध्ये ताकद राहत नाही. म्हणून ही लोक धनवान, श्रीमंत, दरिद्री, दास, या ठिकाणी दास देखील आहेत. म्हणजे जे जे लोक रविवारचा नियम पाळतील किंवा त्याचं अनुकरण करतील त्या लोकांना देवाचं वचन म्हणतं की क्रोधाच्या दिवशी ते लपतील. येशू ख्रिस्ताच्या सामोरे जाण्यामध्ये त्यांच्यामध्ये ताकद नसणार आहे. प्रगटीकरणाचा 16वा अध्याय आणि 15वं वचन या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं, पहा जसा चोर येतो तसा मी येईन. येशू ख्रिस्त म्हणतो आपण नग्न असे चालू नये व आपली लाज लोकांना दिसू नये म्हणून जो जागृत राहतो व आपली वस्त्रे राखतो तो धन्य. मग आपण ह्या ठिकाणी असं पाहत आहोत, देवाचं वचन म्हणतं की येशू ख्रिस्त चोरासारखा येईल. म्हणजे कधी चोरासारखा येईल? दुसरं येणं त्याचं जे आहे ते प्रत्येक डोळा त्याला पाहिजे. पण या ठिकाणी येशू ख्रिस्त म्हणतो मी चोरासारखा तुझ्यावरती येईल. आपण नग्नच असे चालू नये व आपली लाज लोकांना दिसू नये म्हणून जो जागृत राहतो. आता नग्न कोण आहे या ठिकाणी? आपण कपडे घालतो, मग ह्या ठिकाणी नग्न कोण आहे? बंधू आणि भगिनींनो, जर आपल्यामध्ये पवित्रता नाही तर आपण कितीही कपडे घातले तर आपण नग्न आहोत. आणि येशू ख्रिस्त म्हणतो की आपली नग्नता लोकांना दिसू नये म्हणून त्यानं काय केले पाहिजेत? आपली वस्त्रे राखतो तो धन्य. आपली वस्त्र राखतो म्हणजे काय? कोणती वस्त्र बंधू आणि भगिनींनो? आपण जे वस्त्र आता घातलेली आहेत ती का देवाची पवित्रता? देवाची पवित्रता जी आहे ती खरी आपली वस्त्रे आहेत. आपल्याला जर आध्यात्मिकरित्या आपली नग्नता झाकायची असेल तर देवाच्या पवित्रतेशिवाय ते शक्य नाही. आणि ज्या गोष्टी देवाच्या शिवाय शक्य नाहीत त्या गोष्टी आपण स्वतःच्या इच्छेनुसार काही करू शकत नाही. म्हणून ह्या ठिकाणी ही जे लोक आहेत, धनवान, श्रीमंत, स्वतंत्र, दास, हे लोक जे आहेत ज्यांनी रविवारचा नियम जो येत आहे लवकरच येत आहे, त्या ठिकाणी जर त्यांनी काय केलं, आपला निर्णय त्या बाजूने जर ठेवला, देवाच्या बाजूने न ठेवता निर्णय जर त्यांनी रविवारचा नियम पाळण्याचा जर घेतला तर देवाचं वचन म्हणतं की ते नग्न होतील. म्हणजे काय? कपडे तर घातलेले असतील पण त्यांच्यामधली पवित्रता जी आहे ती पवित्रता निघून जाईल. प्रगटीकरणाचा 6वा अध्याय 17 वचन, कारण त्याच्या क्रोधाचा मोठा दिवस आला आहे आणि कोणाच्याने टिकाव धरेल. आता ह्या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे की क्रोधाचा मोठा दिवस आला आहे. आता क्रोधाचा मोठा दिवस म्हणजे काय? हा आजचा संदेश आहे.
क्रोधाचा मोठा दिवस म्हणजे काय? येशू ख्रिस्ताचं दुसरं येणं काही लोकांसाठी आनंदाची बातमी आहे. कोणत्या लोकांसाठी आनंदाची बातमी आहे? जे लोक पवित्र आयुष्य जगत आहेत, जे लोक ख्रिस्तासारखं आयुष्य जगत आहेत आणि ख्रिस्ताची वाट पाहत आहेत, त्यांच्यासाठी येशू ख्रिस्ताचं दुसरं येणं आनंदाची गोष्ट आहे. पण जर व्यक्ती पापमय जीवन जगत असेल आणि तो व्यक्ती पापातच राहत असेल, त्याच्यासाठी येशू ख्रिस्ताचं दुसरं येणं म्हणजे क्रोधाचा मोठा दिवस. येशू ख्रिस्त येणारच आहे, पण एक व्यक्तीसाठी तो दिवस वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिला जातो आणि दुसऱ्या व्यक्तीसाठी तोच दिवस वेगळ्या दृष्टिकोनातून तो व्यक्ती पाहतो. आता क्रोधाचा मोठा दिवस याच्याविषयी आपण शिकूया. त्याचा अर्थ काय? प्रगटीकरणाचा 15वा अध्याय आणि पहिलं वचन. प्रगटीकरण 15वा अध्याय आणि पहिलं वचन. क्रोधाचा मोठा दिवस म्हणजे काय? येशू ख्रिस्ताचं दुसरं येणं का त्याच्या अगोदरच्या गोष्टी देखील? कारण की खूप लोकांना वाटतं की क्रोधाचा मोठा दिवस म्हणजे येशू ख्रिस्ताचं येणं म्हणजे किंवा दुसरं येणं फक्त आहे, पण त्याच्यापेक्षा जास्त ह्या ठिकाणी बंधू आणि भगिनींनो आपण शिकलं पाहिजे. प्रगटीकरणाचा 15वा अध्याय आणि पहिलं वचन. नंतर मी अत्यंत आश्चर्यकारक असे दुसरे एक चिन्ह स्वर्गात पाहिले. 7 पिढा घेतलेले 7 देवदूत दृष्टीस पडले. काय? देवाच्या वचनामध्ये लिहिलंय की 7 पिढा घेतलेले 7 देवदूत योहानानं पाहिले. त्या पिढा शेवटल्या होत्या, कारण त्यांच्या योगे देवाचा क्रोध पूर्ण झाला. म्हणजे देवाचा क्रोध प्रगट कसा करायचा हे देवानं कसं ठरवलेलं आहे? 7 पिढ्यांद्वारे. म्हणून जरा लक्ष द्या बंधू आणि भगिनींनो, जे स्वतंत्र लोक आहेत, जे धनवान आहेत, जे स्वतंत्र दास आहेत, जे बलवान लोक आहेत, जे खडकात आणि गुहेत जाऊन लपतात आणि म्हणतात आमच्यावरती पडा आणि देवाचा क्रोधाचा मोठा दिवस आलेला आहे, कोणाच्याने टिकाव धरेल? तर ह्या गोष्टी कधी होतील? ह्या गोष्टी कधी बोलतील ते लोक? ज्या वेळेस 7 पिढा या भूतलावरती पापी लोकांवरती येतील, त्यावेळेस हे लोक ही गोष्ट बोलतील. कोणती गोष्ट बोलतील? खडकाला आणि डोंगरांना म्हणतील आमच्यावरती येऊन पडा, कारण की आम्हाला 7 पिढ्यांचा त्रास होत आहे. 7 पिढा कोणावरती येतील बंधू आणि भगिनींनो? पवित्र लोकांवरती नाही. कारण की ह्या पिढा ज्या आहेत 7 पिढा, परत आपण वाचूया प्रगटीकरणाचा 15वा अध्याय आणि पहिलं वचन. नंतर मी अत्यंत आश्चर्यकारक असे एक चिन्ह स्वर्गात पाहिले. 7 पिढा घेतलेले 7 देवदूत दृष्टीस पडले. 7 पिढा घेतलेले 7 स्वर्गदूत योहानानं पाहिले. त्या पिढा शेवटल्या होत्या, कारण त्यांच्या योगे म्हणजे त्या माध्यमातून त्यांच्या योगे देवाचा क्रोध पूर्ण झाला. म्हणजे देवाचा क्रोध जो होता, तो देवाचा क्रोध देवाने कसा प्रगट केला? 7 पिढ्यांद्वारे. म्हणजे बंधू आणि भगिनींनो, ज्यावेळेस हे लोक म्हणतात की त्याच्या क्रोधाचा मोठा दिवस आलेला आहे, म्हणजे कोणता? 7 पिढा ज्यावेळेस ह्या भूतलावरती येतील त्यावेळेसची गोष्ट आहे. आणि ह्या 7 पिढा कधी येतील? येशू ख्रिस्त यायच्या अगोदर. म्हणजे आपण ह्या ठिकाणी आता क्रमानुसार पाहायचं. 22 ऑक्टोबर 1844 इसवी सन मध्ये न्यायनिवाडा सुरू झाला. मग त्याच्यानंतर आपण असं पाहत आहोत की आपण सध्या न्यायनिवाड्याच्या काळामध्ये आहोत. मग आपण येणाऱ्या काळामध्ये पाहत आहोत की रविवारचा नियम येणार आहे. त्याच्याविषयी आपण दानिएल या पुस्तकामध्ये शिकलो. कारण की न्यायनिवाड्याच्या काळामध्ये 4थं श्वापद, दानिएलचा 7वा अध्याय 4थं श्वापद म्हणजे रोमन कॅथलिक मंडळी जी आहे ती अमेरिकेचा वापर करून रविवारचा नियम आणणार आहे. हे आपण दानिएल 7, 8 आणि 9 मध्ये शिकलो. विशेष करून दानिएल 7 मध्ये. तर तो भाग एक आहे. पण ती गोष्ट किंवा ती जी घटना आहे राष्ट्रीय रविवार नियम येण्याची जी घटना आहे, ती घटना येत असताना आपण काय केलं पाहिजे? कारण की जो कोणी त्या परीक्षेमध्ये किंवा त्या नियमातून पार पडेल आणि देवासंती विश्वासू राहील, त्या रविवारच्या नियमाचं पालन करणार नाही,
तेच लोक न्याय निवाड्यातून उत्तीर्ण होतील, पार पडतील. पण जे लोक त्या रविवारच्या नियमाचं अनुकरण करतील, त्याला स्वीकारतील, त्या लोकांची परिस्थिती काय होईल? देवाचं वचन म्हणतं की त्या लोकांवरती 7 पिढा येतील. आणि 7 पिढा आल्यानंतर ते लोक खडकात आणि गुहेत जाऊन लपतील आणि म्हणतील, तुम्ही आमच्यावरती पडा. कारण की कोकऱ्याचा क्रोध आणि त्या क्रोधाचा मोठा दिवस आला आहे. म्हणजे 7 पिढा आलेल्या आहेत आणि कोणाच्याने टिकाव धरेल? म्हणजे ह्या 7 पिढा कोण पार पाडेल? त्या 7 पिढा पार पडत असताना कोणाच्याने टिकाव धरेल? म्हणजे कोण येशू ख्रिस्ताच्या सामोरे जाण्यामध्ये त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे? 7 पिढा. बंधू आणि भगिनींनो, जरा लक्ष द्या. 7 पिढा जर पापी लोकांवरती यायच्या आहेत, तर त्या 7 पिढा जोपर्यंत न्याय पूर्ण होत नाही तोपर्यंत त्या 7 पिढा येणार नाहीत. कारण की आता न्याय चाललेला आहे. आता 7 पिढा आपल्यावरती येत आहेत का? नाही. खूप लोक ह्या जगामध्ये पापी आहेत. साधा प्रश्न विचारतो, तुम्ही पापावरती विजय मिळवलेला आहे का? जर उत्तर असेल होय, तर देवाची स्तुती असो. जर उत्तर नाही, तर आपण प्रायश्चित केलं पाहिजे, देवाकडे आपण लगेच गेलं पाहिजे. पण सध्या तुमच्यावरती 7 पिढा आहेत का? नाहीत. ह्या जगामध्ये पापी लोक आहेत, खूप लोक पापी आहेत. त्यांच्यावरती 7 पिढा आज पडत आहेत का? नाही. का? कारण की न्याय निवाडा सध्या सुरू आहे. म्हणजे देव आपल्याला सध्या संधी देत आहे. पण ती संधी जास्त वेळ टिकेल का? ती जी वेळ आहे, कृपेचा काळ जो आहे, तो कृपेचा काळ जास्त वेळ टिकेल का? नाही टिकणार. नाही टिकणार. म्हणजे न्याय सभा जी भरलेली आहे, वह्या उघडल्या गेलेल्या आहेत आणि न्याय निवाडा जो सुरू झालेला आहे, तो न्याय निवाडा आपला कधी होईल ते कधीच आपल्याला कळणार नाही. म्हणून देवाचं वचन ह्या ठिकाणी म्हणतं, विशेष करून प्रगटीकरणाचा 16वा अध्याय आणि 15 वचन, पहा जसा चोर येतो तसा मी येईन. म्हणजे येशू ख्रिस्त म्हणत आहे की न्याय निवाडा मी जो करणार आहे, तो न्याय निवाडा मी तुझा कधी करेन हे कोणालाच कळणार नाही. कोणालाही कळणार नाही. म्हणून आपण आता ज्या वर्षामध्ये आहोत, ज्या सालामध्ये आहोत, आपल्याला हे जाणून घेतलं पाहिजे की येणारा काळ जो आहे तो राष्ट्रीय रविवारचा नियम जो आहे तो येणार आहे आणि ती एक परीक्षा असणार आहे पूर्ण जगासाठी. पूर्ण जगासाठी ती परीक्षा असणार आहे. जो व्यक्ती 7वा दिवस शाबात, शुक्रवार संध्याकाळपासून शनिवार संध्याकाळपर्यंत आजच्या कॅलेंडरनुसार, म्हणजे थोडक्यात शुक्रवार सूर्यास्तापासून शनिवार सूर्यास्तापर्यंत तो दिवस आपण जर पवित्र पाळला, तर आपल्यावरती राष्ट्रीय रविवारचा जो नियम आहे त्याचं जे चिन्ह आहे ते चिन्ह आपल्याला मिळणार नाही. ज्यावेळेस आपण राष्ट्रीय रविवारचा नियम येईल त्यावेळेस त्या परिस्थितीतून पार पडू. जे लोक विश्वासू राहतील, म्हणजे काय, किती त्रास संकट असलं तरी 7वा दिवस शाबात जो आहे तो शाबात सोडायचा नाही. बंधू आणि भगिनींनो, जे लोक विश्वासू राहतील त्या काळामध्ये त्या लोकांना येशू ख्रिस्ताचा शिक्का म्हणजे शाबात. जे लोक देवाला सोडतील आणि रविवारचा नियम त्याचं अनुकरण करतील किंवा देवाचा स्वीकार न करता रविवारचा जो दिवस आहे त्याचा स्वीकार करतील, त्या लोकांवरती सैतानाची खून थोडक्यात. मग न्यायनिवाडा संपला. मग न्यायनिवाडा संपला. हे पूर्ण जगावरती परीक्षा येणार आहे. मग तुमचा शेजारी ज्याला आता ख्रिस्ती आयुष्य किंवा ख्रिस्ती धर्म काय आहे त्याच्याविषयी काही जरी माहीत नसलं तरी त्यावेळेस त्याला 7वा दिवस शाबात कळेल. जगातला कोणताही व्यक्ती घ्या, कुठलाही व्यक्ती घ्या, जो डोंगरामध्ये राहत आहे, जो जंगलामध्ये राहत आहे, त्याला देखील ही परीक्षा आहे. आता जरी लोक त्यांना शाबात म्हणजे काय माहित नाही, जिवंत देव म्हणजे काय माहित नाही, जरी असं असलं तरी देखील येणाऱ्या काळामध्ये त्यांना सुवार्ता नक्कीच कळेल आणि 7वा दिवस त्यांना नक्कीच कळेल. मग त्यांच्यावरती परीक्षा सुरू. आता त्यांच्यावरती परीक्षा काय येत नाही? कारण की का, त्यांना अजून सुवार्ता त्यांच्यापर्यंत पोहोचलेली नाही.
म्हणून न्यायनिवाड्यामध्ये पहिला न्यायनिवाडा सेव्हन्थ ऍडव्हेंटिस्ट लोकांचा. का त्यांचा न्यायनिवाडा सुरुवातीला? कारण की का त्यांना सत्य माहित आहे. ज्यांना माहित आहे त्यांचा पहिला न्यायनिवाडा. ज्यांना सत्य माहित नाही त्यांना थोडा वेळ दिला जाईल, पण न्यायनिवाडा सगळ्यांचाच होईल. न्यायनिवाडा सगळ्यांचा होईल. कारण की या ठिकाणी लिहिले श्रीमंत, धनवान, बलवान, स्वतंत्र, सर्वांचा न्याय. पण ह्या ठिकाणी कोण लोक देवाची इच्छानुसार चालतील त्यांना देवाचं चिन्ह मिळेल, देवाचा शिक्का मिळेल. आणि जे लोक रविवारचा नियम पाळतील त्यांना रविवारचा म्हणजे त्या श्वापदाचा म्हणजे सैतानाचा शिक्का मिळेल. जरा लक्ष द्या. हा न्यायनिवाडा जो आहे, हा न्यायनिवाडा कधीपर्यंत? जोपर्यंत ही परीक्षा पूर्ण जगावरती येत नाही तोपर्यंत. परीक्षा पूर्ण जगावरती आली ही, आणि जे लोक सर्वांनी जर निवडलं, काही लोक देवाच्या बाजूला, काही लोक सैतानाच्या बाजूला, ह्या ज्यावेळेस गोष्टी निवडल्या जातील त्यावेळेस न्यायनिवाडा संपला. न्यायनिवाडा संपला. न्यायनिवाडा संपला की कृपेचा काळ संपला. मग बंधू आणि भगिनींनो, कृपेचा काळ संपला की देवाच्या वचनानुसार ह्या ठिकाणी आपण असं पाहत आहोत की 7 पिढा ह्या भूतलावरती येतील. कोणासाठी 7 पिढा? पवित्र लोकांसाठी नाही. पिढा कोणासाठी आहेत? देवाचा क्रोध त्या ठिकाणी देव प्रगट करत आहे, असं आपण प्रगटीकरण 15:1 मध्ये वाचलेलं आहे. परत एकदा, त्या पिढा शेवटल्या होत्या कारण त्यांच्या योगे देवाचा क्रोध पूर्ण झाला. म्हणजे ह्या 7 पिढा ज्या आहेत ह्या देवाच्या क्रोधाच्या गोष्टी आहेत. देव क्रोध कोणावरती आणतो? पवित्र लोकांवरती नाही, पापी लोकांवरती. म्हणजे 7 पिढा ज्या आहेत त्या पापी लोकांसाठी आहेत. कधी होतील ह्या गोष्टी? येशू ख्रिस्त यायच्या अगोदर. आता जरा लक्ष द्या. म्हणून क्रोधाचा मोठा दिवस जो आहे, जो प्रगटीकरण 6 मध्ये आहे, तो आपण स्पष्टपणे पाहायला पाहिजे की क्रोधाचा मोठा दिवस म्हणजे काय. म्हणून मागच्या संदेशामध्ये मी बोलताना तुम्हाला सांगितलं की खूप लोकांना वाटतं की येशू ख्रिस्त येईल आणि मग न्यायनिवाडा सुरू होईल. नाही, न्यायनिवाडा सुरू झालेला आहे. न्यायनिवाडा 22 ऑक्टोबर 1844 इसवी सन मध्ये सुरू झालेला आहे. जवळपास 160-70 वर्ष झाले न्यायनिवाडा सुरू होऊन. आणि न्यायनिवाडा संपेल, मग 7 पिढा सुरू होतील, मग येशू ख्रिस्त त्याच्यानंतर येईल. मग आता त्याच्यामध्ये देखील काय काय घटना आहेत त्याच्याविषयी आपण शिकूया. पण क्रोधाचा मोठा दिवस म्हणजे काय? जरा लक्ष द्या. क्रोधाचा मोठा दिवस बंधू आणि भगिनींनो, न्यायनिवाडा संपला की 7 पिढा ज्यावेळेस सुरू होतील त्यावेळेस क्रोधाचा मोठा दिवस आहे असं आपण म्हणू शकतो. आता सध्या आपण क्रोधाच्या मोठ्या दिवसामध्ये नाही. कारण की का? आपण खडकात आणि डोंगरात जाऊन लपत नाहीये सध्या, जरी पापी असलो तरी. माझी अशी आशा आहे की ह्या सर्व गोष्टी आपल्याला क्रमानुसार कळत आहेत. 6वा शिक्का आपल्यासाठी फार फार महत्वाचा आहे. आपण 6व्या शिक्क्यामध्ये आहोत. मंडळी अनुसार जर विचार केला 7वी मंडळी लौदिकिया त्याच्यामध्ये आपण आहोत. शिक्क्यानुसार विचार केला 7व्या शिक्क्यामध्ये नाही, 6व्या शिक्क्यामध्ये आहोत. एज्रा याचा 9वा अध्याय आणि 15 वचन, क्रोधाचा मोठा दिवस याच्याविषयी शिकत आहोत. एज्रा याचा 9वा अध्याय आणि 15 वचन. हे परमेश्वरा, इस्रायलाच्या देवा, तू न्यायी आहेस. आम्ही केवळ निभावलेले अवशेष आहोत. आज तुझ्यापुढे आमची स्थिती अशीच आहे. लक्षपूर्वक आहे का? आम्ही तुझ्यापुढे अपराधी आहोत, ह्यामुळे तुझ्यासमोर कोणाला उभे राहता येत नाही. तीच भाषा एज्राच्या पुस्तकामध्ये देखील तीच भाषा वापरलेली आहे. पण आता टप्प्याटप्प्याने शिकू. या ठिकाणी काय लिहिलंय एज्रा 9:15 मध्ये? हे परमेश्वरा, इस्रायलाच्या देवा, तू न्यायी आहेस. न्यायी आहेस म्हणजे काय? तू न्याय करतोस. 22 ऑक्टोबर 1844 इसवी सन पासून न्यायनिवाडा सुरू झालेला आहे. तू न्यायी आहेस म्हणजे काय? आम्ही केवळ निभावलेले अवशेष आहोत. आज तुझ्यापुढे आमची स्थिती अशीच आहे. आम्ही तुझ्यापुढे अपराधी आहोत. म्हणजे न्यायनिवाडा ज्यावेळेस होतो त्या ठिकाणी जर आपण अपराधी ठरलो, ज्यावेळेस आपली परिस्थिती अपराध्यासारखी आहे, न्यायनिवाडा जर माझा आज रात्री झाला आणि जर मी अपराधी आज रात्री असेल,
तर देवाचं वचन काय म्हणतं, ह्यामुळे तुझ्या समोर कोणाला उभे राहता येत नाही, म्हणजे मी देवाच्या समोर उभे राहू शकणार नाही. म्हणजे थोडक्यात काय, येशू ख्रिस्त यायच्या अगोदर न्यायनिवाडा होईल. न्यायनिवाडा झाला की मग कळेल की कोण अपराधी आहे आणि कोण अपराधी नाही. जो अपराधी आहे त्याच्यावरती प्रगटीकरण 15:1 प्रमाणे 7 पिढा येतील. मग तो व्यक्ती त्या 7 पिढा जे भोगत असताना येशू ख्रिस्ताचं ज्यावेळेस दुसरं येणं येईल त्यावेळेस तो टिकाव धरेल का? एज्रामध्ये लिहिलेलं आहे, ह्यामुळे तुझ्या समोर कोणाला उभे राहता येत नाही. म्हणजे येशू ख्रिस्ताच्या समोर अपराधी कधीही उभा राहणार नाही. म्हणून बंधू आणि भगिनींनो, जो व्यक्ती दानिएल आणि प्रगटीकरणाचा अभ्यास करेल त्याचं आयुष्य बदललंच पाहिजे. मी कधी कधी देवाकडं माफी मागतो की देवा, तुझं वचन जे आहे हे वचन मी लोकांपर्यंत जसं आहे तसं मी सांगू शकत नाही, कारण की मी पापी आहे आणि माझ्यामध्ये खूप कमतरता आहेत. माझ्याकडं भाषा नाहीये, माझ्याकडं शब्द कमी पडतात. तरी देखील देवा माझा वापर करून घेत आहे. देवाची स्तुती असो. पुरेपूर प्रयत्न चाललेला आहे म्हणतो. आणि भगिनींनो, की लोकांना ह्या गोष्टी क्रमानुसार कळल्या पाहिजेत. म्हणजे आता आपण ज्या वर्षामध्ये आहोत त्याच्यानंतर आपण काय आपल्यावरती हे माहीत पाहिजे. आपल्याला आपली परिस्थिती काय होईल हे माहीत पाहिजे. म्हणून 7 शिक्के शिकले पाहिजे. हे आपण 7 मंडळामध्ये शिकलो का? नाही शिकलो. प्रगटीकरणाचा 6वा अध्याय 17 वचन, कारण त्याच्या क्रोधाचा मोठा दिवस आला आहे आणि कोणाच्याने टिकाव धरवेल. आता ह्या गोष्टी अजून व्हायच्या आहेत. म्हणजे 7 पिढा अजून यायच्या. 7 पिढ्याच्या अगोदर काय होईल? कृपेचा काळ सगळ्यांसाठी संपेल. कधी कृपेचा काळ संपेल? ज्यावेळेस राष्ट्रीय रविवारचा नियम येईल त्यावेळेस सर्व लोकांसाठी, जिवंत लोकांसाठी न्याय सुरू होईल. 22 ऑक्टोबर 1844 इसवी सन पासून जे लोक मरण पावलेले आहेत आदमापासून, त्यांचा न्यायनिवाडा सुरू झालेला आहे. पहिल्यापासून न्यायनिवाडा सुरू. पण ज्यावेळेस राष्ट्रीय रविवारचा नियम येईल त्यावेळेस जीवित लोकांचा न्यायनिवाडा सुरू होईल. आणि त्या जिवंतांमध्ये कोणाचा पहिला न्यायनिवाडा? तुमचा आणि माझा. हिंदू लोक, मुस्लिम, नास्तिक, बौद्ध, शीख ह्या लोकांना थोडा वेळ दिला जाईल. कारण की का? त्यांना संधी मिळाली नाही देवाचं वचन ऐकण्याची, म्हणून त्यांना थोडा वेळ दिला जाईल. तुम्हाला आणि मला नाही. म्हणून ह्या ठिकाणी आता असं लिहिलेलं आहे की क्रोधाचा मोठा दिवस आलेला आहे, कोणाच्याने टिकाव धरेल. म्हणजे आता ह्या 7 पिढ्यातून कोण पार पडेल? आता 7 पिढ्या ज्या आहेत त्या प्रगटीकरण 15 आणि 16 मध्ये आपण शिकणार आहोत. पण त्याच्या अगोदर मी थोडं तुम्हाला संदर्भ सांगितला की क्रोधाचा मोठा दिवस म्हणजे काय? जवळपास त्या 7 पिढ्याचा जो काळ आहे पापी लोकांसाठी, जे लोक त्यांची नग्नता झाकण्यासाठी पवित्रता देवाकडून घेत नाहीत, त्या लोकांची परिस्थिती काय होईल ते आपण शिकत आहोत. आपली तशी परिस्थिती होणं गरजेचं नाही. गरजेचं नाही की आपली परिस्थिती तशी व्हावी. डोंगरात आणि खडकात जाऊन लपण्याची परिस्थिती आपल्यावरती येऊ नये. म्हणून आजच आपण येशू ख्रिस्ताकडे गेलं पाहिजे. कोणाच्याने टिकाव धरेल असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. स्तोत्र संहितेचा 24वा अध्याय, 3रं वचन या ठिकाणी लिहिलेलं आहे, परमेश्वराच्या डोंगरावर कोण चढेल? बघा तीच भाषा. परमेश्वराच्या डोंगरावर कोण चढेल? त्याच्या पवित्र स्थानात कोण उभा राहील? त्याच्या समोर कोण उभा राहील? त्याच्या सामोरे जाण्याचे कोणामध्ये ताकद आहे, सामर्थ्य आहे? हेच प्रश्न आहेत. त्याचं उत्तर स्तोत्र संहितेचा 24वा अध्याय 4थं वचन, ज्याचे हात स्वच्छ आहेत आणि ज्याचे मन शुद्ध आहे, जो आपले चित्त असत्याकडे लावत नाही व कपटाने शपथ वाहत नाही, तो. म्हणजे जो व्यक्ती असत्य, आता आपल्यासाठी असत्य काय? ज्या गोष्टी देवाच्या वचनानुसार नाहीत त्या सर्व गोष्टी असत्य. मग ती आपली चालीरीती जी आहे, रूढी जी आहे, ती जर देवाच्या वचनानुसार नसेल तर ती चुकीची, त्याला म्हणायचं असत्य. मग 10 आज्ञेमधली कोणती आज्ञा मोडली तर, आणि ती आज्ञा
ज्या आहेत 10 त्या मोडल्या, तर त्या कोणत्याही आज्ञा जर मोडल्या तर त्याच्यामध्ये आपण स्वतःला अपराधी असं म्हणू शकतो. या ठिकाणी लिहिलेलं आहे, ज्याचे हात स्वच्छ आहेत, म्हणजे ज्याचे कृत्य स्वच्छ आहेत आणि ज्याचे मन शुद्ध आहे, ज्याच्या अंतःकरणामध्ये पवित्रता आहे, तो शुद्ध विचारांचा आहे आणि जो आपले चित्त असत्याकडे लावत नाही, म्हणजे सत्याकडे लावतो. म्हणजे काय? 7वा दिवस शाबात. मी फक्त 7वा दिवस म्हणजे शाबाताच्या गोष्टी करत नाही, 10 आज्ञांच्या गोष्टी करत आहे, पण विशेष करून 7वा दिवस शाबात. जो आपले चित्त असत्याकडे लावत नाही, म्हणजे काय? रविवारच्या नियमाकडे लावत नाही व कपटाने शपथ वाहत नाही, तो पवित्र स्थानात उभा राहील, तो परमेश्वराच्या डोंगरावर चढून जाईल, तो क्रोधाच्या दिवशी येशू ख्रिस्ताच्या वाट पाहण्यासाठी सज्ज असेल. येशू ख्रिस्ताची वाट पाहण्यासाठी तो सज्ज असेल. म्हणून जरा लक्ष द्या. तुम्हाला आणि मला जर वाटतं की त्या 7 पिढा कधी होतील? न्याय निवाडा संपल्यानंतर. देवाचं वचन काय म्हणतं इस्रामध्ये? की तू न्यायी आहेस, म्हणजे न्याय केल्यानंतर आपण अपराधी आहोत का नाहीत हे देव आपल्याला सांगतो. आणि ज्यावेळेस आपण अपराधी, त्यावेळेस देवाचं वचन म्हणतं प्रकटीकरण 15 मध्ये की क्रोधाचा दिवस त्या लोकांवरती येतो जे अपराधी आहेत. 7 पिढा त्या लोकांवरती येतात जे अपराधी आहेत. म्हणजे त्या 7 पिढा जर आपल्यावरती येऊ नयेत तर आपण कृपेचा काळ संपूपर्यंत वाट पाहायची नाही. जी संधी देवाने आज दिलेली त्याचा फायदा करून घ्यायचा. राष्ट्रीय रविवारचा नियम येऊपर्यंत वाट पाहायची नाही. आज देवाने दिवस दिलेला, आज आपण येशू ख्रिस्ताकडे जायचं. कारण की न्याय निवाडा कोणाचा कधी होईल काही सांगता येत नाही. आपण म्हणू की राष्ट्रीय रविवारचा नियम येऊ दे, मग बाकीचे लोक काय करतात ते बघूया, बाकीचे अधिकारी काय करतात ते बघूया, बाकीचे मंडळीमधले लोक काय करतात ते बघूया आणि मग मी निर्णय घेईल. तुमचा न्यायनिवाडा आज झाला तर काय? बाकीच्यांचा न्यायनिवाडा नंतर झाला तर काय? तुम्ही देवाला विचारणार का की माझा न्यायनिवाडा का अगोदर केलास? मी तो प्रश्न देवाला विचारू शकत नाही, कारण की देवाने मला शेवटच्या काळामध्ये ज्या गोष्टी घडामोडी होणार त्यापैकी खूप अशा गोष्टी बऱ्यापैकी शिकवलेल्या आहेत, म्हणून मला मुभा नाही. म्हणून देवाचं वचन म्हणतं की त्या 7 पिढा जर त्या लोकांवरती येऊ नयेत तर त्यांनी काय केलं पाहिजे? अंतःकरण स्वच्छ ठेवलं पाहिजे, त्यांचं कृत्य स्वच्छ पाहिजे आणि त्यांनी असत्याकडे चित्त लावू नये तर सत्याकडे चित्त लावलं पाहिजे. आता जरा लक्ष द्या. एपिस्कारास पत्र याचा 6वा अध्याय. काय पाहतो आता आपण? क्रोधाचा मोठा दिवस. बंधूंनी भगिनींनो, मला आठवतं की हा संदेश मी काही आठवड्यापूर्वी घेतला होता. शुक्रवारचाच दिवस होता. काही आठवड्यापूर्वी हा संदेश घेतला होता, पण इतका खोलामध्ये आपण गेलो नाही. तो संदेश होता म्हणून बोलून मी पुढे गेलो, पण आता आपण अभ्यास करत आहोत टप्प्याटप्प्याने. क्रोधाचा मोठा दिवस. बंधू आणि भगिनींनो, त्या ठिकाणी लिहिले, बलवान लोक खडकात आणि गुहेत जाऊन लपतील. श्रीमंत अधिकारी, त्यांचा पैसा, त्यांचा अधिकार, त्यांची शक्ती काहीही उपयोगाची पडणार नाही. काहीही उपयोगी पडणार नाही. काही त्या गोष्टींचा फायदा होणार नाही. तर क्रोधाचा दिवस, त्यावेळेस जर आपला टिकाव धरायचा आहे, म्हणजे ज्यावेळेस आपला न्याय होईल बंधू आणि भगिनींनो, त्यावेळेस आपण कसं असलं पाहिजे ते आपण पाहूया. एपिस्कारास पत्राचा 6वा अध्याय आणि 13वं वचन. ह्या कारणास्तव तुम्हाला वाईट दिवसात प्रतिकार करता यावा व सर्व काही केल्यावर टिकाव धरता यावा. तेच शब्द. म्हणून म्हटलं की जो व्यक्ती दानिएल प्रकटीकरणाचा अभ्यास करतो, खोलवर विचार करतो, त्याला बाकीच्या पुस्तकांचा अभ्यास कसं करायचं लगेच कळतं. सोपे जातात बाकीची पुस्तकं अभ्यास करण्यासाठी. शब्द कसा वापरलाय हे बाकीच्या वचनामध्ये पाहायचा आणि ते विचार जोडायचे आणि गाठ मारायची आणि म्हणायचं की ह्याचा अर्थ हा.
एपिस्कारास पत्र्याचा 6वा अध्याय 13वे वचन, ह्या कारणास्तव तुम्हाला वाईट दिवसात प्रतिकार करता यावा व सर्व काही केल्यावर टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्र सामग्री घ्या. कधी घ्या? देवाची शस्त्र सामग्री कधी घ्या? 7 पिढा यावेळेस पडतील त्यावेळेस. 7 पिढ्यांविषयी शिकणार आहे आपण. तो संदेश कृपा करून पहा, त्याच्यावरती मनन करा. पण आपण भीतीनं देवाकडे जायचं नाही. भिवून आणि घाबरून 7 पिढ्यांची भीती घेऊन आपण देवाकडे जायचं नाही. स्वइच्छेने प्रेमाने देवाकडे जायचं. 7 पिढा येऊ देत अथवा न येऊ देत, आपण देवासंती असलं पाहिजे. आता या ठिकाणी लिहिलेलं आहे की टिकाव धरावा म्हणून म्हणजे काय? पवित्र लोक 7 पिढ्यांच्या वेळेस ह्या भूतलावरती असतील, पवित्र लोक देखील असतील, पण त्यांच्यावरती त्या 7 पिढ्यांचा प्रभाव पडणार नाही, परिणाम नाही होणार. कारण की देव न्यायी आहे. देव न्यायी आहे. फक्त पापी लोकांवरती त्या पिढ्यांचा परिणाम पडेल, प्रभाव पडेल. पवित्र लोकांवरती नाही. ते पवित्र लोक काय करतील त्यावेळेस? ते टिकाव धरतील. टिकाव धरतील म्हणजे काय? त्यांच्याकडे देवाची शस्त्र सामग्री असतील. शस्त्र सामग्री असतील म्हणजे काय? कोणती शस्त्र सामग्र्यामुळे 7 पिढा पवित्र लोकांवरती प्रभाव टाकणार नाहीत. एपिस्कारास पत्र्याचा 6वा अध्याय आणि 14वे वचन, तर मग आपली कंबर सत्याने कसा? आपली कंबर सत्याने कसा? चमड्याच्या पट्ट्याने नाही, सत्याने आपली कंबर कसा, असं देवाचं वचन म्हणतं. नीतिमत्वाचे ऊर्स्त्राण धारण करा. ऊर्स्त्राण नीतिमत्वाचे म्हणजे पवित्रता, याचे ऊर्स्त्राण धारण करा. शस्त्र सामग्री आहे आणि याच्याशिवाय टिकाव धरणार नाही. कोणाचाही टिकाव धरणार नाही. एपिस्कारास पत्र्याचा 6वा अध्याय आणि 15वे वचन, शांतीच्या सुवार्तेने लाभलेली सिद्धता पायी चढवा. आता पायामध्ये काय? शांतीच्या सुवार्तेने लाभलेली सिद्धता. शांतीच्या सुवार्तेने लाभलेली सिद्धता. सिद्धता जी आहे ती आपण पायामध्ये घातली पाहिजे. शांतीच्या सुवार्तेने लाभलेली सिद्धता. ऊर्स्त्राण कशाचं पाहिजे? या ठिकाणी लिहिले नीतिमत्वाचं ऊर्स्त्राण पाहिजे. कंबर कशाने कसली पाहिजे? सत्याने कंबर कसली पाहिजे. एपिस्कारास पत्र्याचा 6वा अध्याय 16वे वचन, आणि ह्या सर्वांबरोबरच जिच्या योगे त्या दुष्टाचे सगळे जळते बाण तुम्हाला विझवता येतील, ती विश्वासाची ढाल हाती घ्या व उभे राहा. विश्वासाची ढाल आपल्या हातामध्ये पाहिजे. प्रश्न विचारलाय की क्रोधाचा मोठा दिवस आलेला आहे, कोणाच्याने टिकाव धरेल? ह्या लोकांच्याने टिकाव धरेल. जे लोक आपण पाहत आहोत, ज्यांनी कंबर सत्याने कसलेली आहे. ऊर्स्त्राण त्यांचं त्याच्यामध्ये नीतिमत्वता आहे आणि मग पायामध्ये त्यांच्या शांतीने सुवार्ता लाभलेली सिद्धता आहे. मग त्यांच्या हातामध्ये ढाल आहे. कोणती ढाल आहे? विश्वासाची ढाल आहे. एपिस्कारास पत्र्याचा 6वा अध्याय 17वे वचन, तारणाचे शीरस्त्राण. शीरस्त्राण म्हणजे डोक्याला जर आपल्याला शाबूत ठेवायचं असेल, सुरक्षित ठेवायचं असेल आध्यात्मिकरित्या, तर या ठिकाणी लिहिले तारणाचे शीरस्त्राण व आत्म्याची तलवार म्हणजे देवाचे वचन ही घ्या. देवाचे वचन. बंधूने भगिनींनो, ज्या लोकांच्या हातामध्ये, पायामध्ये, डोक्यामध्ये, छातीवरती, कमरेला ह्या गोष्टी आहेत, तोच व्यक्ती न्यायनिवाड्यातून पार पडेल. तोच व्यक्ती राष्ट्रीय रविवारचा नियम जो येईल, राष्ट्रीय रविवारचा नियम जो येईल, त्यावेळेस तो हे शस्त्र सामग्री घेऊन लढेल आणि स्वतःला पवित्र ठेवेल. म्हणजे त्याच्यावरती न्यायनिवाडा ज्यावेळेस होईल त्यावेळेस तो पवित्र देवाच्या समोर असेल, उभा राहील. आणि कृपेचा काळ संपला, न्यायनिवाडा संपला, 7 पिढा आल्या की त्या व्यक्तीवर, म्हणजे ह्या व्यक्तीवर त्याचा काही परिणाम पडणार नाही. कारण की 7 पिढा पापी लोकांसाठी आहेत, कारण की तो देवाचा क्रोध आहे. देवाचा क्रोध आहे. देवाचा क्रोध पवित्र लोकांविरुद्ध नाही,
पापी लोकांवरती आहे. एपिस्कारास पत्रेचा 6वा अध्याय आणि 18 वचन. सर्व प्रकारची प्रार्थना व विनवणी करा, सर्व प्रसंगी आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करा आणि ह्या कामी पूर्ण तत्परतेने व सर्व पवित्र जनासाठी विनवणी करत जागृत राहा. म्हणून जागृत राहा हा शब्द आपण कुठे वाचला? जागृत राहा हा फार फार महत्वाचा प्रश्न आहे. जागृत राहा हा शब्द कुठे वाचला? प्रकटीकरण 16:15. पुढं पाठीमागं शिकायचं म्हणजे आपल्याला संदर्भ कळतो. प्रकटीकरणाचा 16वा अध्याय 15 वचन. पहा, जसा चोर येतो तसा मी येईन. आपण नग्न असे चालू नये व आपली लाज लोकांना दिसू नये, म्हणून जो जागृत राहतो. जागृत राहणं म्हणजे काय? या सर्व गोष्टी ज्या एपिस्कारास पत्रामध्ये लिहिलेल्या आहेत, 6व्या अध्यायामध्ये लिहिलेल्या आहेत, त्या सर्व शस्त्र सामग्री आपण बाळगली पाहिजे. शस्त्र सामग्री कोण बाळगतो? जो सैनिक आहे तो बाळगतो. आणि सैनिक हे शस्त्र सामग्री स्वतःवरती घेऊन झोप घेत नाही, जागृत राहतो. आणि का जागृत राहिलं पाहिजे? कारण की न्यायनिवाडा तुमच्यावरती माझ्यावरती, सेव्हन्थ डे ऍडव्हेंटिस्ट मंडळीवरती कधी काही सांगता येणार नाही. बंधू आणि भगिनींनो, पुढे आपण शिकणारच आहोत, पण थोडं जाता जाता सांगतो तुम्हाला की 22 ऑक्टोबर 1844 इसवी सन नंतर कोणतीही घटना तारखेनुसार नाही. शेवटची तारीख उत्पत्तीपासून प्रगटीकरणापर्यंत जर तुम्ही अभ्यास केला तर शेवटची तारीख जर तुम्हाला पाहायला मिळाली तर ती तारीख म्हणजे 22 ऑक्टोबर 1844 इसवी सन. त्याच्यानंतर कोणतीही घटना तारखेनुसार नाही. म्हणजे कोणतीही घटना कधी होऊ शकते. क्रमानुसारच होईल, पण किती लवकर होईल, किती वेळ लागेल, काही सांगता येत नाही. म्हणून आपण शस्त्र सामग्री एपिस्कारास पत्राच्या 6व्या अध्यायानुसार शस्त्र सामग्री परिधान करून आपण काय केलं पाहिजे? जागृत राहिलं पाहिजे. कारण की का? येशू ख्रिस्ताचा मोठा क्रोधाचा दिवस यायच्या अगोदर आपला न्यायनिवाडा होणार आहे. आणि न्यायनिवाडामध्ये आपण कसं पाहिजे? पवित्र, शुद्ध मनाचे, स्वच्छ हाताचे. आणि जो व्यक्ती त्याचं चित्त असत्याकडे लावत नाही त्या व्यक्तीसाठी हे शस्त्र सामग्री फार फार गरजेचं आहे, असं आपण देवाच्या वचनामध्ये पाहत आहोत. कळालं का? क्रोधाचा मोठा दिवस म्हणजे काय? खूप लोक म्हणतील क्रोधाचा मोठा दिवस म्हणजे येशू ख्रिस्ताचे येणं. येशू ख्रिस्ताच्या येण्याच्या अगोदर 7 पिढ्या ज्या आहेत त्याच्याविषयी देखील ह्या ठिकाणी आपण पाहिलं पाहिजे. बंधू आणि भगिनींनो, माझी अशी आशा आहे की आपण कृपेचा काळ संपण्यासाठी वाट न पाहता आज आयुष्य जे देवानं दिलेलं आहे ते आयुष्य देवाकडे आपण गेलं पाहिजे आणि देवाला म्हटलं पाहिजे, देवा माझ्या पापांची मला क्षमा कर आणि हे शस्त्र सामग्री मला तू दे, जेणेकरून माझा टिकाव धरेल आणि मी तुझ्यासमोर उभा राहीन. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव. आमेन. आपण प्रार्थना करूया. जिवंत देवा, उपकार मानतो. आजचा संदेश जरी सांगण्यासाठी कठीण होता तरी देखील परमेश्वरा तू मला मदत केलीस म्हणून उपकार मानतो. मागत आहे परमेश्वरा विशेष करून सर्व लोकांसाठी की जे जे लोक हे वचन ऐकत आहेत आणि इथून पुढे भविष्यामध्ये ऐकतील त्या सर्वांच्या अंतःकरणामध्ये संजीवनी घडून यावी असं होऊ दे. परमेश्वरा एकही शब्द भूमीवरती न पडता त्या शब्दाने सर्वांच्या अंतःकरणामध्ये कार्य करावं असं होऊ दे. मागत आहोत परमेश्वरा, माझ्या संती राहा. सैतान पुरेपूर प्रयत्न करत आहे, पण परमेश्वरा तुझ्या मदतीने तुझे वचन मी आहे तसं तुझ्या लेकरांसमोर मांडावं म्हणून मला तू सायन मदत कर. जे लोक आज येऊ शकले नाहीत परमेश्वरा त्यांना पुन्हा एक वार तुझं वचन ऐकण्याची संधी दे. आम्हा सर्वांना तू तारण दे. नम्र विनंती येशूच्या नावात मागतो. आमेन.